नागपूर उमरेड महामार्गावर असलेलं बहादुरा गाव विकासाच्या झोतात आहे. बहादुरा शहराची लोकसंख्या जवळपास 70,000 इतकी असून नगरपंचायतीत बहादुरा, खरबी आणि गोनी सीम या गावांचा समावेश आहे. बहादुरा ही गटपंचायत असल्याने विकास कामांसाठी निधी अपुरा पडत होता. त्यामुळे ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती. अशातच राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि माजी आमदार श्री टेकचंदजी सावरकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून बहादुराला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त करून दिला. बहादुरा खरबी नगरपंचायतला 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन सोहळा कला व सांस्कृतिक महोत्सव हा आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे मी आमदार असताना 2 वर्षाच्या पूर्वी ही नगरपंचायत झाली आणि एक विकासाचा मार्ग सुकर झाला. गेल्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरबी, बहादुरा आणि गोंडी सीम या भागामध्ये करोडो रुपयाचे कामं त्या ठिकाणी मंजूर झाले आणि पाहता पाहता बहादुरा नगरपंचायत ही विकासाच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागली. आणि म्हणून मी या 2 दिवसीय सोहळ्याला, कला व सांस्कृतिक महोत्सवाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशीच ही नगरपंचायत भरभराटी करून जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाची नगरपंचायत व्हावी अशी माझी इच्छा आहे. बहादुरा नगरपंचायतीला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या 2 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत नगरपंचायतीने अनेक उल्लेखनीय कामं केली आहेत. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री राजेंद्र चिखलखुंदे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत अनेक कामांचा धडाका लावला. पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी बहादुराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून दिला आहे. त्यामुळे बहादुरातील पूर्वीचे चिखलमय रस्ते आणि गटार, नाली स्वच्छ, सुंदर झाले आहेत. शहरात काही ठिकाणी अतिक्रमणाचा मोठा प्रश्न होता. मात्र प्रशासनाने सक्त कारवाई करत अतिक्रमणाचा सफाया केला. त्यामुळे रुंद रस्ते, रस्त्यालगत गट्टू, गटारी, पथदिवे, हायमास्ट लाईट, भूमिगत गटारी बांधकाम करण्यास मदत झाली. नागरिकांच्या आरोग्यासाठी खुल्या जागेवर ग्रीन जिम आणि नागरिकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी लोखंडी बाक बसवण्यात आले आहेत. नगरपंचायतीच्या 6 घंटा गाड्या आणि 30 सफाई कामगारांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचं काम होत आहे. विशेष म्हणजे बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समिती व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीमध्ये भव्य हायटेक गारमेंट क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातल्या 200 महिलांना रोजगार मिळाला. इतकंच नव्हे तर नागरिकांच्या सहकार्यातून अनेक समाजोपयोगी उपक्रम देखील नगरपंचायतीकडून राबवण्यात आले. कर्तव्यदक्ष प्रशासक राजेंद्रजी चिखलखुंदे यांनी विशेष लक्ष घालून अनेक लेआउट विकसित करून मंजूर करून घेतले. तसेच विकासकांमार्फत विकास करून अवैध लेआउट प्लॉटचे नियमितीकरण देखील केले. याशिवाय शहरात स्मशानभूमी बांधकाम आणि अग्निशामक दलाची मोठी गाडी आणि बुलेट देखील नगरपंचायतीला प्राप्त झाली आहे. बहादुरा नगरपंचायतला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इथे आयोजित कला व सांस्कृतिक महोत्सवात आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त इथे उपस्थित सर्व महिलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. 14 फेब्रुवारी 2023 रोजी बहादुरा नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर आपल्या क्षेत्राचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, तसेच कामठी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार माननीय श्री टेकचंदजी सावरकर साहेब यांनी मला येथे प्रशासक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल या दोन्ही नेत्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या संकल्पनेतूनच आणि मार्गदर्शनातूनच मी मागील 2 वर्षात बहादुरा नगरपंचायतमध्ये विविध प्रभागात 80 कोटी रुपयाचे विकासाचे काम करू शकलो आहे. याबद्दल मला सार्थ अभिमान. तसेच भविष्यात सुद्धा बहादुरा नगरपंचायत मार्फत स्विमिंग पूलचे बांधकाम, बॅडमिंटन कोर्टचे बांधकाम,
तसेच रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत 60 कोटी रुपयाच्या रस्त्यांचा विकास इथे होऊ घातलेला आहे आणि हे काम आम्ही आपल्या क्षेत्राचे नेते माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून करणार आहे. आपण सर्वांनी मला मागील 2 वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नगर पंचायतीतील संपूर्ण स्टाफ आपली कामं चोखपणे पार पाडतात. शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग नेहमीच तत्पर असतो. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री राजेंद्र चिखलखुंदे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचं सतत विकासाचं कार्य झपाट्याने सुरू आहे. बहादुरा, खरबी आणि गोन्ही या गावांतील नागरिकांनी बघितलेलं सुरक्षित, स्वच्छ आणि सुंदर शहराचं स्वप्न बहादुरा नगर पंचायत पूर्ण करेल हे नक्की.